नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोर जो धडा आहे उपयोजित लेखन आणि यांचा हा पहिला आहे पत्रलेखन. काय आहे पत्रलेखन? तर आता आपण पाहणार आहे आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर आता आपण पाहणार आहे की पत्रलेखन कसं लिहायचं किंवा त्याचं कसं त्यांची परिभाषा आहे आणि कसं त्यांची कारणे आहे. तर हा सगळं आपण इथे पाहणार आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा पहिला आपण पत्रलेखन हे आहेत काय त्यांची परिभाषा काय ते आता आपण बघणार आहे. बघा, पत्र संचार का एक माध्यम है। पत्र हा संचारचा एक माध्यम आहे. पत्र के द्वारा हम अपनी बात, विचार और समस्या को दूर बैठे व्यक्ति तक पहुंचा सकते हैं। पत्र या मार्गातून आपण आपली जे बातमी, आपले जे विचार, आपली जे समस्या यांना दूरच खूपच लांब असणाऱ्या व्यक्तीला पहुंचू शकतं. अपने विचार को स्पष्ट और प्रभावशाली तरीके से रखने के लिए पत्र लेखन की कला का ज्ञान अत्यंत महत्वपूर्ण है. आपले जे विचार आहे त्यांच्या स्पष्ट करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रभावशाली तरीकातून समोर ठेवायचं आहे, जे दुसरा व्यक्ती त्यांच्या समोर ठेवायचं आहे, तर हा पत्रलेखन त्यांची कला खूपच तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे आणि महत्वपूर्ण आहे की तुम्हाला हा सगळं माहिती जाणून पाहिजे आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे की पत्रलेखन यांचं किती भेद आहे. काय पाहणार आहे? पत्रलेखन यांचं किती भेद आहे. तर चला बघून घ्या. पत्रलेखन के दो भेद निम्नलिखित रूप में है. पत्रलेखन यांचा दोन भेद निम्नलिखित रूपातून दिलेले आहे. पत्रलेखन जसे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. किती आहे? दोन रूप आहे. पहिला आहे तुमचा औपचारिक पत्र आणि दुसरा आहे अनौपचारिक पत्र. तर याबद्दल आपण अच्छा माहिती झालेला पाहिजे की पत्राचं किती रूप आहे. तर औपचारिक पत्रामध्ये काय आहे किंवा अनौपचारिक पत्रामध्ये काय आहे ते आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. पहिला आहे तुमचा औपचारिक पत्र. तर औपचारिक पत्रामध्ये काय आहे बघा. इसके अंतर्गत प्रार्थना पत्र, व्यावसायिक पत्र और कार्यालयीन पत्र होते हैं. औपचारिक पत्र बद्दल काय असतात? यांचं अंतर्गत प्रार्थना पत्र किंवा व्यावसायिक पत्र आणि कार्यालयीन पत्र होते. म्हणजे कार्याशी संबंधित जे पत्र होतं ते औपचारिक पत्र मध्ये लिहिते आपण. आणि अनौपचारिक पत्र मध्ये काय असतात? नीटप्रमाणे ऐकून घ्या. अनौपचारिक पत्र बद्दल इसके अंतर्गत मित्र, रिश्तेदारों, परिवारों के सदस्यों को लिखे जाने पत्र सम्मिलित हो जाते हैं. तर अनौपचारिक पत्र काय आहे? यांचं अंतर्गत आपल्याला रिश्तेदार किंवा परिवार किंवा सदस्य या सगळ्यांना जे आपण पत्र लिहितात त्यामध्ये आपल्याला सम्मिलित करून जात आहे त्याबद्दल अनौपचारिक पत्र आहे. कळलं की नाही? नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी. औपचारिक पत्र बद्दल काय आहे? औपचारिक बद्दल हा जे पत्र आहे त्यांच्यामध्ये आपण व्यावसायिक पत्र किंवा कार्याशी संबंधित पत्र लिहितं आणि अनौपचारिक पत्र बद्दल आपले नातेवाईक किंवा रिश्तेदार किंवा मित्र या संबंधी आपण पत्र लिहितं. कळलं? हो. तर चला अजून काय आहे ते बघून घ्या. आता आपण पाहणार की पत्र लिहायचं सुरुवात कसं करते आणि कसा बद्दल करायचं आहे. पहिला आपल्याला लिहायचं आहे दिनांक. काय लिहायचं? दिनांक. दिनांक ऊपर बाई और लिखे. जिस दिन आप पत्र लिख रहे हैं उसी दिन का दिनांक लिखिए. इसमें दिनांक महीने का पूरा नाम और वर्ष लिखिए. तर दिनांक यांचा दिनांक आपल्याला कसं लिहायचं? दिनांक आपल्याला उपर म्हणजे उपरी आणि बाई तर्फे लिहायचं आहे आणि ज्या दिवस तुम्ही पत्र लिहितं त्या दिवसा दिनांक लिहायचा आणि त्यांचा दिनांक, पूर्ण महिने आणि वर्ष पण लिहायचं आहे. कळलं? हो. आता आपण दुसरा बघणार. पद और पत्ता. आता आपण काय पाहणार दुसरा बद्दल? पद किंवा त्यांचा पत्ता. बघा, दिनांक के नीचे दूसरी पंक्ति में सेवा में लिखे. दिनांक हा खाली दुसऱ्याची पंक्ती आहे त्याबद्दल सेवा में लिहा आणि फिर जिसे पत्र लिख रहे हैं उसका पद श्रीमान व्यवस्थापक. आणि तुम्ही जे कोणाला पत्र लिहित आहे, ज्यांना पत्र लिहायचं आहे त्यांचं पद किंवा श्रीमान व्यवस्थापक असं लिहायचं आहे. दूसरी पंक्ति में लिख और तीसरी पंक्ति में उसका पता. आणि दुसरी पंक्तीवर लिखे आणि तिसऱ्या पंक्तीवर त्यांचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. कळलं की नाही? हो. आता आपण उदाहरण रूपात असं बघणार. बघा, उदाहरण रूपात मी इथे दिलेले आहे. सेवा में श्रीमान व्यवस्थापक जी, नूतन पुस्तक भंडार, सागर दर्शन, बाजारपेठ, पुणा आणि इथे तुमचा पिनकोड. तर याप्रमाणे तुम्हाला असंही करायचं आहे. जेव्हा दिनांक आणि त्यांचा पत्ता आणि सेवा में आणि त्यांचा पत्ता अशा प्रमाणे तुम्हाला करायचा. आता आपला दिनांक आणि पद आणि हा तर झाला. आता आपण आणणार आहे विषयाबद्दल की तुम्ही कशा विषयाबद्दल हा पत्र लिहत आहे. तर याप्रमाणे बघा, विषय
पते के बाद नीचे पंक्ति पर विषय शीर्षक दीजिए और पत्र का विषय लिखिए। आता तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा पत्ता तुम्ही लिहिणार त्यांचा जे खाली पंक्ती आहे त्याबद्दल तुम्हाला विषय असं शीर्षक द्यायचं आहे आणि तुम्ही का पत्र लिहत आहे त्यांचा विषय तिथे लिहायचा आहे। कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या। आता यांचं उदाहरण मी तुम्हाला देणार आहे। विषय, जसा विषय इथे आहे पुस्तकों की मांग हेतु निवेदन पत्र। पाहणार तुम्ही इथे काय दिले आहे, पुस्तकों यांची मांग हेतु निवेदन पत्र। याबद्दल आता आपण पाहणार आहे की संबोधन, चौथा काय पाहणार आहे, संबोधन। बघा संबोधन काय आहे, जिसे पत्र लिखता है उसके लिए शिष्टतापूर्ण संबोधन लिखे। ज्यांना आपण पत्र लिहत आहे त्यातच आपल्याला शिष्टतापूर्ण संबोधन लिहायचं आहे। जसे मानवी महोदय या मानवी महोदया, जसे कसं लिहायचं आहे, मानवी महोदय किंवा मानवी महोदया याप्रमाणे लिहायचं आहे। आता आपण पाहणार आहे पांचवा, विषय की व्याख्या। काय पाहणार आहे, विषय यांची व्याख्या। संबोधन के बाद पत्र का मुख्य भाग अर्थात विषय वस्तु का आरंभ होता है। संबोधन यांच्या पत्र बद्दल आपल्याला मुख्य भाग अर्थात विषय वस्तु यांचा सुरुवात होते। पत्र के आरंभ, मध्य और अंत इन तीनों में भागे में आते हैं। आता पत्राचं जे आरंभ म्हणजे सुरुवात कसं आहे, त्यांचं मध्य कसं आहे आणि त्यांचा अंत या तीन भागात त्यांना वाटलेला आहे। प्रेषक के हस्ताक्षर, आता आपण पाहणार आहे प्रेषक यांचं हस्ताक्षर। बघा, अंत में पत्र की बाईं ओर समापन सूचक शब्दों के साथ पत्र लिखने वाले के हस्ताक्षर होते हैं। अंत मध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या बाईं ओर समापन म्हणजे पत्र जे आहे त्यांचं समापन करायचं आहे आणि शब्दांचं साथ त्यांचे पत्र जे लिहित आहे त्यांचा हस्ताक्षर म्हणजे सही पण करायचं आहे। उदाहरण इथे उदाहरण रूपात मी तुम्हाला दिलेले आहे। बघा, भवदीय अथवा भवदिया, रमेश पाटील अथवा रमा पाटील मुलगा आहे तर रमेश पाटील, मुलगी आहे तर रमा पाटील। आपका आज्ञाकारी छात्र अथवा आपकी आज्ञाकारी छात्रा, रमेश पाटील अथवा रमा पाटील। तर याबद्दल तुम्हाला मी इथे उदाहरण दिलेले आहे। तुम्हाला कळत आहे ना हा सगळं कसं करायचं किंवा कसं नाही? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। आता बघा, प्रेषक का नाम, पत्ता व ईमेल आयडी। आता प्रेषक म्हणजे ज्यांना आपण लिहायचं आहे त्यांचं नाम, पत्ता किंवा ईमेल आईडी। बघा, प्रेषक अर्थात पत्र लिखने वाला व्यक्ति, प्रेषक के हस्ताक्षर के बाद नीचे पंक्ति में प्रेषक का नाम, पत्ता व ईमेल आयडी लिखे। प्रेषक अर्थात पत्र लिहिणारा व्यक्ती किंवा प्रेषक यांचं हस्ताक्षर आणि त्यांचा नंतर आपल्याला पंक्तीच्या प्रेषकचं नाव किंवा त्यांचं ईमेल आयडी पण लिहायचं आहे। पत्र में अपना वास्तविक नाम तथा पता कहीं भी ना लिखे आणि पत्रात आपल्याला वास्तविक नाव किंवा त्यांचा पत्ता कुठेही नाही लिहायचे। प्रश्न पत्रिका में जो नाम वो पता दिया गया है उसे ही लिखा। अगर नाम नहीं दिया गया है तो क ख ग लिखे, पत्ता व ईमेल आयडी काल्पनिक लिखे। इथे काय म्हणाले आहे की जे प्रश्नपत्रिका बद्दल जे तुमच्या प्रश्नपत्रिका आहे त्याबद्दल तुम्हाला काय करायचं, तेही नाव किंवा तेही पत्ता लिहायचा। जेव्हा तिथे पत्ता किंवा नाव नाही दिलेले आहे तर क ख ग आणि जे पत्ता आणि जे ईमेल आयडी आहे ते तुम्हाला काल्पनिक लिहायचे, तुमचा नाही लिहायचं आहे। कळलं? हो। आता यांची पत्र यांची भाषा, आता यांची भाषा कसं लिहायचं बघा। पत्र की भाषा शुद्ध एवं प्रवाहमयी होनी चाहिए। पत्र यांची भाषा शुद्ध किंवा प्रवाहमयी होणार पाहिजे। पत्र में कठिन भाषा का प्रयोग आवश्यक नहीं है आणि पत्र मध्ये कठिन भाषा यांचा प्रयोग आवश्यक नाही आहे। औपचारिक पत्र भावुकता रहित, संक्षिप्त और सरल होना चाहिए। जे औपचारिक पत्र है भावुकता रहित आणि संक्षिप्त आणि सरळ होऊन जाणार आहे। संबोधन तथा अभिवादन यांचं संबोधन किंवा अभिवादन कसं करायचं ते आता। संबोधन तथा अभिवादन दोनों महत्वपूर्ण है। संबोधन किंवा अभिवादन हा दोघंही महत्वपूर्ण है। इसके अंतर्गत यांचं अंतर्गत पत्र लिखने वाले की सावधानी, त्यांची सावधानी, कुशलता, सहृदयता का परिचय देना चाहिए। यांची सावधानी किंवा कुशलता यांचा सहृदय यांचा परिचय देणार आहे। संबोधन में विशेष की महत्वपूर्ण है आणि संबोधन बद्दल विशेषण हा खूपच महत्वपूर्ण आहे। उदाहरण, श्रद्धेय, दादाजी, पूजनीय, आदरणीय, पूजनीय, प्रियवर, चिरंजीव। तर याबद्दल असंही शब्दाचा प्रयोग केलेले जात आहे। कळलं? हो। तर इथे बघा मुख्य विषय, पत्र का मुख्य विषय सहज स्वाभाविक होना चाहिए। यांचा मुख्य विषय सहज स्वाभाविक होणार पाहिजे। उसमें रिश्तों की मधुर सुगंध होनी चाहिए। त्यांचा रिश्ता मधुर किंवा सुगंध होणार पाहिजे। विषय की औपचारिकता बजाय हृदय की सच्चाई प्रकट होनी चाहिए। विषय यांची औपचारिकता बद्दल त्यांचा बजाय हृदयाची सच्चाई प्रकट होऊन जाणार आहे। विषय के आरंभ में परिवारजनों का हाल चाल पूछना चाहिए आणि जेव्हा विषयांचा आरंभ करते किंवा सुरुवात करते त्यांच्याबद्दल आपल्याला परिवारजन यांचा हाल किंवा चाल पूछायचा आहे।
अंत में उनके लिए उचित आदर या स्नेह प्रकट करे, अंतामध्ये त्यांच्यासाठी खूपच आदर किंवा स्नेह प्रकट करो. विषय यांचा आरंभ, तुम्हारा पत्र मिला पढ़कर हाल मालूम हुआ, आशा है तुम स्वस्थ और प्रसन्न हो. तर याबद्दल त्यांचा आरंभ करायचा आहे. विषयचा अंत, आता यांचा अंत, माता पिता मेरी ओर सादर नमस्कार कहना, अनुज को स्नेह स्मिता और प्यार, चाची को प्रणाम कहे. माता पिता म्हणजे माझ्या वडील किंवा आईला माझा सादर नमस्कार करूया आणि अनुजला माझा प्रेम, स्मिताला माझा प्यार आणि हा सगळं चाचीला माझा प्रणाम. सभी परिवारजनों का यथोप्रमाण प्रमाण करे, आणि सगळं जे परिवारजन आहे त्यांना प्रणाम करायचं. शेष शुभ शेष मिलने पर आज इतना ही अच्छा फिर मिलेंगे, आणि शेष शुभ कडे आज एवढाही आणि पुन्हा मिळणार. उपसंहार, पत्र के अंत में पत्र लेखक बाई और नीचे आत्मीयता प्रकट करता हुआ अपना नाम लिखता है, आणि पत्र जे आहे त्यांचं अंतमध्ये पत्र लेखक आणि त्यांचा खाली आत्मीयता यांचं प्रकट करत आहे. कळलं हो. तर हा सगळं जे दिलेलं आहे पत्राबरोबर ही दिलेलं आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. उपसंहार, आता आपण पाहणार उपसंहार. उपसंहार का है, पत्र के अंत में पत्र लेखक बाई और नीचे आत्मीयता प्रकट करता हुआ अपना नाम लिखता है. पत्र यांचा अंतमध्ये पत्र लेखक किंवा बाई किंवा आत्मीयता प्रकट करून जात आहे. जैसे आपका पुत्र, भवदी, आपका अनुज, तुम्हारा प्रिय, तुम्हारा अपना, तुम्हारा अभिन्न मित्र, आपकी ही, तुम्हारी ही. तर हा बदल हा सगळं जे शब्द आहे ते तिथे वापर करून जात आहे. व्यक्तिगत पत्र के प्रकार, बधाई पत्र, शुभकामना पत्र, निमंत्रण पत्र. व्यक्तिगत ह्यांच्या पत्राचा प्रकार आहे बधाई पत्र, शुभकामना पत्र आणि निमंत्रण पत्र. कळलं हो. तर अजून काय आहे, आता मी तुमच्या समोर एक पत्र लिहिलेलं आहे, त्यांचा प्रारूप तैयार करते बघा. विद्यालय में प्रथम स्थान प्राप्त कर उत्तीर्ण होने पर अपने मित्र को बधाई पत्र देना. हा अनौपचारिक पत्र आहे, औपचारिक नाही, अनौपचारिक पत्र. देखा बघा, दिनांक 27 एप्रिल 2018. इथे दिलेलं आहे, प्रिय विजय मधुर स्मृति, प्रिय विजय मधुर स्मृति, बहुत बहुत बधाई हो, मुझे अभी अभी तुम्हारे मित्र नीरज का टेलिफोन संदेश मिला. खूपच खूपच बधाई, माझा आत्ता तुमचं जे मित्र नीरज यांचा टेलिफोन म्हणजे भ्रमणध्वनी संदेश भेटलेला आहे. पता चला की तुमने इस वर्ष 9वीं कक्षा में अपने विद्यालय प्रथम स्थान प्राप्त किया. मला जाणून पाहिजे किंवा मला असं माहित पडला की तू 9वीं कक्षा या बहुत बहुत बधाई हो, मुझे अभी अभी तुम्हारे मित्र नीरज का टेलिफोन संदेश मिला. खूपच खूपच बधाई हो, आता मला तुमचा मित्र नीरज यांचा भ्रमणध्वनीवर संदेश भेटलेला आहे. पता चला की तुमने इस वर्ष 9वीं कक्षा में अपने विद्यालय में प्रथम स्थान प्राप्त किया. मला असं माहित पडलं आहे की तुम्ही आपल्या विद्यालयावर प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे. अगले वर्ष तुम्हारी बोर्ड की परीक्षा होनी है. पुन्हा काय म्हणत आहे, अगल्या वर्षी तुमचा बोर्डची परीक्षा होणार आहे. ऐसा है उसमें भी अपने माता पिता का नाम उज्ज्वल करोगे. मला असं माहिती आहे की तुम्ही त्यांचा आपल्या आई वडील यांचं नाम उज्ज्वल करणार आहे. अजय, मुझे इस समाचार से बहुत प्रसन्नता हुई. अजय, मला हा समाचार बद्दल खूपच प्रशंसा झालेली आहे. मन में इतनी खुशी है कि सारे जरूरी काम छोड़ के तुम्हारे बधाई पत्र लिख रहा हूं. मला इतका आनंद झालाय की सगळं काम सोडून तुम्हाला हा बधाई पत्र लिहत आहे. मेरी ओर से हार्दिक बधाई, माझा जवळ तुमचा हार्दिक बधाई. ईश्वर करे तुम दिन दुगनी रात चौगनी तरक्की करो. माझ्या असं माहित आहे की देवा करणार की तुमच्या जे दिन दुगनी आणि रात चौगणी होऊन मम्मी पापा भी तुम्ही आशीर्वाद देणार, आणि माझे आई किंवा वडील पण तुम्हाला आशीर्वाद देत आहेत असं त्यांनी सांगितले आहे. तर पुनः बधाई म्हणजे पुनः बधाई के साथ तुम्हारा मित्र अजय, नाम अजय सिंग, पता अशोक नगर, बीपी रोड, नाशिक 02, आणि इथे ईमेल आयडी ajay123@gmail.com. तर याबद्दल हा सगळं जी माहिती दिलेली आहे तुम्हाला असंही प्रमाणित करायचं आहे. आता आपण एकूण पत्र पाहणार आहे, ते आहे तुमचा औपचारिक. बघा, गांधीनगर अमरावती में अशुद्ध जल की आपूर्ति होने के कारण वहां के निवासी त्रस्त है. इस संदर्भ में महिमा शर्मा स्वास्थ्य अधिकारी महानगर पालिका अमरावती को शिकायत पत्र लिखती है. तर याबद्दल तुम्हाला काय करायचं, गांधीनगर अमरावती अशुद्ध जलची आपूर्ति करण्यासाठी त्यांच्या निवासी ग्रस्त आहे या संदर्भातून शर्मा किंवा महिला शर्मा यांना स्वास्थ्य अधिकारी महानगरपालिका अमरावती यांना शिकायत पत्र लिहायचं आहे. कळलं तर चला बघून घ्या.
दिनांक 15 मार्च 2018 सेवा में श्रीमान स्वास्थ्य अधिकारी महानगरपालिका अमरावती आणि इथे पिनकोड. तर याबद्दल हा सगळं तुम्हाला इथेही लिहायचं, इथे नाही लिहायचा. आता यांच्याविषयी बघा. अशुद्ध जल की आपूर्ति के संबंध में शिकायत पत्र. अशुद्ध जल यांची आपत्तीबद्दल याबद्दल संबंध शिकायती पत्र. माननीय महोदय, बघा इथे दिलेले आहे. मैं आपके शहर का एक निवासी हूँ. मैं तुमच्या शहरातून एक निवासी आहे. बड़े दुख के साथ आपको सूचित करना पड़ रहा है. खूपच दुःखातून मी हा सूचित केले पाहिजे की पिछले कई दिनों से शहर में अशुद्ध जल की आपूर्ति की जा रही. पिछले काही दिवसातून किंवा दिवसतून शहरातून खूपच अशुद्ध जल यांची आहुती किंवा आपूर्ति दिले जात आहे. अशुद्ध जल पीने से सारा शहर महामारी के चपेट में आ गया. अशुद्ध जल जेव्हा आम्ही पियत आहे त्याबद्दल खूपच शहरातून महामारी चपेटेतून आलेले आहे. लोग डायरिया जैसी भयंकर बीमारी के शिकार हो रहे हैं आणि लोक जे डायरिया खूपच भयंकर बीमारी आहे त्यासाठी ते शिकार होऊन जात आहे. महानगर पालिका के अधिकारी अब तक अनजान बने हुए हैं आणि महानगरपालिकाचे जे व्यक्ती है ते आतापर्यंत अनजान बनू आहेत. और नगर निवासी परेशान आणि त्यांच्याबद्दल नगर जे निवासी आहे ते खूपच परेशान झालेला आहे. शुद्ध जल की आपत्ति के बिना बीमारी पर नियंत्रण पाना असंभव है. शुद्ध जल यांची आपूर्ति बगैर बीमारीवर नियंत्रण करना खूपच असंभव आहे. यदि समय रहते ध्यान न दिया जाए तो स्थिति और बिगड़ सकती है. आता तुम्ही समय म्हणजे वेळा जेव्हा आहे तर तुम्ही ध्यानपूर्वक करा, नाही तर स्थिती खूपच बिघडणार आहे. आता इथे बघा, अंत आपसे प्रार्थना है कि जनहित को ध्यान में रखते हुए तत्काल उचित कार्यवाही करने की कृपा करें. आता माझ्या तुमची प्रार्थना आहे की जनहित हा बद्दल तुम्ही ध्यानपूर्वक त्यांची तत्काल कार्यवाही सुरुवात करून घ्या. कष्ट केले क्षमा प्रार्थी हूँ आणि कष्टासाठी मी खूपच क्षमा आहे. धन्यवाद. भवदीय महेश शर्मा. नाम महेश शर्मा, पत्ता गांधीनगर अमरावती आणि इथे तुमचं पिनकोड आणि इथे ईमेल आयडी. तर या अनुसार ही तुम्हाला करायचं आहे. तर हा तुम्हाला मी पत्राचा नमुना दिलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला कसं येणार तुम्ही तसा लिहून घ्या. आणि तुमच्यासाठी हा मी गृहपाठ दिलेले आहे, प्रश्न विचारून घेते बघा. तुम्हाला हा लिहायचा. मंगेश मीना जोशी अत्यधिक बीमार होने के कारण अस्पताल में भर्ती, इस कारण वह छमाही परीक्षा में उपस्थित न रह सकती है. आता या संदर्भातून प्राध्यापक आदर्श विद्यालय पुणे नाम प्रार्थना पत्र लिहायचं आहे. तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे. दूसरा, गांधी चौक नासिक के स्टील लाइट न होने के कारण वहां के निवासी त्रस्त है. इस संदर्भ में दीपक दीपाली या उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल नासिक को शिकायत पत्र लिखती है. तीसरा तुमचा है, मुंबई निवास अंतिमा लता जाधव राजभाषा रत्न की परीक्षा देना चाहती है. अतः राष्ट्रभाषा रत्न नियमावली व पाठ्यपुस्तक सूची का मांग करते हुए मंत्री राजभाषा वर्धा को नाम पत्र लिखती है. तर याबद्दल हा मी तुम्हाला 3 पत्र दिलेले आहे, यात प्रश्न दिले आहे. तुम्हाला हा लिहायचा, तर तुम्ही कसा लिहिणार हे तुमचा वर दिलेले आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा पत्राचं रूप तयार होऊन जात आहे आणि त्यांचे प्रकार पाहिले आणि त्यांची परिभाषा पाहिली आणि मी तुम्हाला 2 नमुना पत्र पण दिलेले आहेत. त्यांना बघून तुम्हाला जे तुम्हाला मी गृहपाठ दिलेले आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.